तोपर्यंत लेकरायले नेऊन देतो म्हटलं मी बाबाजवळ. खोपडीत नेऊन ठेवून देतो, खेळत राहते मस्त सावलीत. हो नेऊन दे ना, नेऊन दे. बाकीचे गेले वाटते, गण्या, लक्ष्मी, परी तिघही गेले नाही. हो अन ह्या आहे ना अजून बबनचं पोरग. अच्छा अच्छा, हो तो इथं आहे संग. तर बरं नेऊन दे ना मग, नेऊन दे खोपडीत. आणि ये मग तिकडे बगीचात. हा तिकडेच चाललो आम्ही बगीचात. ठीक आहे ना, येतो ना मी तिकडे शेतो. तर चला मग. हो हो चाल ना मग शांताबाई, कुणीकडे चालतं तर काय आले, कुणीकडे चालतं. चाला ना मस्त बगीचात. हा झाडाची सावली राहते आणि तिच्या तिथं विहिरी जवळ होते आपल्याला पाणी गिनी आणाले. नाही तर मग स्वयंपाकाले पाणी भरा आणि मग प्यायले पाणी भरा. हा पाणी आणूच थकून जाऊ आपण. तर तिकडेच जाऊ मस्त विहिरीच्या जवळपास. तिथं मस्त चूल गिल मांडू तिकडेच. बरं चाल बापा, चाल विहिरीच्या जवळपास चाल. शांताबाई इथं काय? हो इथंच म्हटलं. इथून विहिरी जवळ होते आणि जागाही चांगली आहे आणि सावली आहे मस्त. ठेव ना, ठेव इथंच, ठेव थैला. इथंच चूल गिल मांडू आपण. बबिता ठेव म्हटलं सामान सुमान इथंच. हो आई ठेवतो. उमाबाई थकल्या काय तुम्ही? नाही नाही शांताबाई, थकली गिकली नाही मी. सवय आहे ना चालाची. थकली गिकली नाही बापा. हे होय म्हटलं वावर. चांगलं आहे ना वावर गिवर, चांगलं आहे तुमचं. जमीनही चांगली आहे. हो साधारण आहे, एकदम भारी जमीन बी नाही आहे. कुठं काळी आहे कुठं भुरी आहे, अशी जमीन आहे बा. चांगली जमीन आहे ना, तरी तुमच्या मानानं चांगली आहे म्हटलं. हा बगीचाही होते, बाकीचे पीकही घेणं होते. चांगली जमीन आहे. हो होते गीते म्हणा. वावरातलं केलं तर काय नाही होत, सगळंच होते. करास लागते, मेहनत पाहिजे. नाही तर काय मग, मेहनतच्या मागं पैसा दिसते. बिना मेहनतीनं थोडी पैसा दिसते. नाही तर काय मग. अन चंद्रकला आता काळ्या गिड्या जमा करा लागन ना स्वयंपाक बनवाले. हा तर दोघी जणी काड्या घेऊन या आणि दोघी जणी गोटे घेऊन या चूल मांडाले. आणि दोघी जणी पाणी घेऊन या विहिरीवरून स्वयंपाकासाठी. शांताबाई तू दोघी जणी म्हणून राहिली. इथं तर 5च जणी यावं आपण. रिंकू येवाची आहे, धारा येवाची आहे, भावना येवाची आहे. ह्या तिघी जणी तर खोपडीत जाऊन बसल्या मस्त. हो ना, आल्याच नाही. लेकरायले नेऊन दिलं तर ते लेकरच झाले वाटते. आल्याबरोबर थकले का काय, तर थकले असन. काय माहित अजून आल्या नाही बाबा इकडे खोपडीच्या बाहेर. बरं जाऊ दे, येईन ते. त्याला स्वयंपाकाला लावू आपण. तर एक काम कर मग, उमाबाई आणि रेखाबाई तुम्ही काळ्या जमा करता काय? धुऱ्यावरच्या काळ्या घेऊन या. जवळच आहे म्हटलं. धुरा तर तुम्हाला दिसूनच राहिला. धुऱ्यावर भेटून जाईन तुम्हाला काळ्या. तर थोड्याशा काळ्या लागन आपल्याला कवटाकभर. हा तर घेऊन या तुम्ही. अन काय म्हणत होती मी अजून, हां गोटे. तर चंद्रकला आणि बबिता तुम्ही दोघी जणी गोटे घेऊन या. तर शांताबाई गोटे गिटे आणतो आम्ही. तर किती चूल बनवा लागते? एक चूल मांडा लागते का 2 चुली? एकच चूल मांडा ना. 2 चुलीवर काय बनवा? एकाच चुलीवर होते म्हटलं स्वयंपाक. भात बनवायला तर टाइम लागतच नाही. जोपर्यंत भात शिजन तोपर्यंत भाजीची तयारी करून ठेवा. भात झाला का भाजी बनवा, भाजी झाली का तेच पोळ्या. मग गरम गरम पोळ्या बनवणं आणि जेवण करणं आहे. तर 2 चुली नका मांडू, एकच चूल मांडा. बरं ठीक आहे ना शांताबाई, घेऊन येतो मग आम्ही. बबिता 3 आणा लागन मग गोटे. हो चला ना मावशी, मग गोटे घेऊन येऊ. चाला मग उमाबाई, आपण ही काड्या घेऊन येऊ. हो चला. चाल गड्या, मी विहिरीवरून पाणी घेऊन येतो. विहिरीवर बी 2 बकेट आहे का नाही आहे, नाही तर जा लागन खोपडीत 2 बकेट आणायला. मावशी जमली ना चूल? हो चूल घेईल तर मस्त जमली. आणि गोटे पाय बरं आपल्याला मस्त सापडले. एकसारखे गोटे, लहान गोटा नाही मोठा गोटा नाही, सारखे गोटे सापडले मस्त. तर एक काम कर ना बबिता, तू गंज काढ आणि ठेवून पाय म्हटलं. दोन्ही गंज ठेवून पाहिजे. बसते नाही बसत ते कसं. चूल पेटवायच्या पहिले म्हणजे गोटे इकडच्या तिकडे सरकव सुरकव करता येते. आणि एकदा चूल पेटवल्यावर मग जमत नाही ना. बरं ठीक आहे ना मावशी, ठेवून पाहतो ना मी. दोन्ही गंज ठेवून पाहतो. हो ठेवून पाय. मावशी मस्त बसला ना गंज. हो ह्या गंज तर बसला. ह्याही ठेवून पाय ना लहानवाला. हो ह्याही ठेवून पाहतो. मांडली काय चूल? हो मांडली ना शांताबाई, चूल गिल मांडली. तर बबिताले म्हटलं गंज ठेवून पाय बा, बसते नाही बसत. मग मागं पुढं चूल करता नाही येत ना चूल पेटवल्यावर. हो बसून राहिले ना दोन्ही गंज. हो आई बसते ना बसते. आणि ह्या दोघी आल्याच नाही काय काळ्या घेऊन? नाही ना येवाचीच काय. रेखाबाई, उमाबाई कुठं गेल्या हो? चंद्रकला दिसून नाही राहिला इकडे धुऱ्यावर. तिकडेच तर गेले शांताबाई. मायाच तर समोर गेले. तिकडे गेले तर नाही, तिकडे जंगलात गे. रेखाबाई इकडे आहे शांताबाई. अमाय बाई पाय, चंद्रकला धुरा सोडून दिला आहे ना आणि जंगलात गेल्या काळ्या आणाले. हा धुऱ्यावरच तर किती मोठ्या काळ्या. बबिता तू एक काम कर, तांदूळ धुईद्या करून ठेवून दे. तोपर्यंत येते म्हटलं उमाबाई तू या काळ्या घेऊन.
हा मग चूल पेटून डायरेक्ट गंजच ठेवणं राहते भाताचा चुलीवर. हो मावशी, तेवढाच टाइम बी वाचते, तर मी पटकन तांदूळ धुईदाय करून ठेवून देतो. हो हो. कोणी इकडे आहे रेखाबाई? इकडे या म्हटलं, समोर समोर. अमाय बाई, बातच एवढ्या मोठ्या काळ्या करून घेतल्या तुम्ही. हो ना, काय मस्त काड्या आहे शांताबाई. तुमच्या जंगलात किती मस्त काड्या आहे. आणि वावराला लागून जंगल आहे तर बापा बापा, काळ्याचं टेन्शनच नाही म्हटलं. वावरही पायनं होते आणि इच्छे तर काळ्याही होते म्हटलं. पहा बरं, एवढे मोठे काड्या दोघी जणी आम्ही पटकनच केल्या 10 मिनिटात. पण एवढ्या मोठ्या काड्या लागत नव्हते ना रेखाबाई. आपल्याला काय 2-4 काड्या पाहिजे होत्या स्वयंपाकाले. एवढ्या मोठ्या काड्या शिल्लक राहीन म्हटलं. काय होते मग शिल्लक राहीन तर घरी घेऊन जा स्वयंपाक बनवाले. स्वयंपाक आले होते, पाणी तपवाले होते. कामी पडन ना. ते तर आहे म्हणा, कामी पडन, पण एवढ्या मोठ्या काड्या लागत नव्हत्या. बगीचातच तर किती मोठ्या काड्या सापडते आपल्याला. बगीचात घुमले तुम्ही तर. आता संत्र्याच्या झाडाचे सलवल राहते तर तेच तोडताड केले असते तर त्यानंच स्वयंपाक झाला असता आपला. हो होता स्वयंपाक. काय झालं तर मग आता चला, झाल्या ना काड्या, चला आता. बरं चला मग. शांताबाई, पावसाळ्यात तर लय डाटडूट राहत असन जंगल. हो ना, हिरवं हिरवं गार राहते म्हटलं, लय डाटडूट. मग तर पाय टाकायला इच्छा नाही होत. आणि हे गाई ढोरवाले बकऱ्यावाले त्याचा तर अलगच त्रास आहे. इकडे जंगलात आणते गाई बकऱ्या चाराले आणि धुऱ्यानं चारतो म्हणते आणि वावरात घुसून जातात मग बकऱ्या. हो, गाई बकऱ्यावाल्याचं तसंच आहे. मग धुऱ्यानं चारतो म्हणते आणि मालात घुसून जाते मग बकऱ्या. नाही तर काय, मग धुऱ्यावर चारतो शांताबाई, धुऱ्यावर चारतो म्हणते आणि एका ठिकाणी बसून जाते सावलीत. मग बकऱ्या तिकडे वावरात जा आणि माल खावं. मग काही पाहत नाही, बोलतच राहा लागते. लय वेळा झगडा होते बकऱ्यावाल्या संग. किती की बोला, काही करा तरी बेश्रमावानी घेऊनच येते ना. आज बोलन तरी 2 दिवसानं बकऱ्या आल्याच पाहिजे इकडे वावराच्या धुऱ्यानं. नाही ऐकत बकऱ्यान गाईवाले, कुठं ऐकते आपल्याला. नाही तर काय मग. चला मग रेखाबाई, नाही तर ओझं भारी होईल म्हटलं. हो चला चला, आता जवळच आलो वावराच्या. हो हो. बापा बापा, एवढ्या मोठ्या काळ्या रेखाबाई. गाव जेवण देवाचं आहे काय आपल्याला? नाही, गाव जेवण नाही देवाचं आहे. आता दिसल्या काड्या, आता आमचं चांगलंच मन लागलं मग उमाबाईचं आणि माय. चला म्हटलं उमाबाई, काड्या करून घेऊ म्हटलं. डोळ्यासमोर काड्या दिसून राहिल्या तर केल्या बा आम्ही. हाव काय, उन्हाळ्यात यायला पाहिजे होतं मस्त काड्या करून द्याले शांताबाईले. मस्त बंडीकभर काड्या जमा करून दिले असते. शांताबाईनं बोलावलं नाही ना तेव्हा, नाही तर आलो नसतो काय आम्ही दोघी जणी आणि मस्त काड्या करून दिल्या असत्या मग. हाव काय, तर पुढच्या वर्षी बोलावून मग तुम्हाला दोघी जणीले मग करून दे जा काड्या. इथंच ठेवतो म्हटलं काड्या चुलीजवळ. हो, साईडने ठेवून द्या ना, एकदम चुलीजवळ कायले वापरताना येणार ना आपल्याला. बरं. बबिता, आता म्हटलं तांदूळ धुईदाय करून चूल पेटवून ठेवून दे भात शिजाले. हो आई, तांदूळ धुतले ना, तांदूळ धुईदाय करून पाणी टाकून ठेवलं मी त्याच्यात. आता फक्त चूलच पेटवून आहे. हाव काय, बरं चूल पेटून घे. आणि ह्या आल्याच नाही काय अजून तिघी जणी? नाही आल्याच तर नाही तिघी जणी. पाय ओ माय, बसल्याच आहे का या? द्या लागते त्याला आता आवाज. पार्टी करायला आले ह्या वावरात, खोपडीत बसायला आल्या बाप्पा तिघीच्या तिघी जणी. दे ना शांताबाई, दे ना त्याला आवाज. हो देतो मी त्याला. बबिता, तू तोपर्यंत भात मांडून दे. हो आई. रिंकू, रिंकू. काय आई? काऊन म्हटलं या नाही लागत का इकडे या ना. हो येतो आई. काय बनवा लागते आता? अमाय, स्वयंपाक नाही बनवा लागत काय बनवा लागते म्हणता? खोपडीत बसायला आले तुम्ही का इकडे पार्टी करायला आले? पार्टी करायला आलो आम्ही. आणि त्या दोघी जणी येऊन नाही राहिल्या काय सावलीत बसल्या? येते ना, येऊन राहिले. धारा लेकरायला चारून देतो म्हणे आणि येतो म्हणे, तर ते येते 5 मिनिटानं. हाव काय, तर पाय बबितानं कामं केले. आम्ही नाही कामं केले. आता भाजी पोळ्या काय बनवायचं आहे ते तुम्हीच बनवा. आता आम्ही बसतो मस्त चटई टाकून वावरात. ठीक आहे ना, बसा झाडाखाली बसा. आता आली ना मी, बनवतो ना, करतो भाजीची तयारी. हो तर कर मग. पनीर गिनीर काढ आणि कापून ठेव. टमाटर कांदे काय काय करायचं आहे तर काकडी निंबू कांदा. पूर्ण तयारी कर म्हटलं जेवणाची. हो